तर नमस्कार मित्रांनो, तर मी बेला ठाकूर तुमचं माझ्या पुन्हा न्यू ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर मित्रांनो, आम्ही परत रायवे या गावात पोहोचलेलो आहोत आणि गाईज गाडी लावायला जागा नाही तर बघा शेतामध्ये गाडीत लावला आणि शेतामधून आम्ही चालत चाललेलो आहोत। तर मित्रांनो, चालता चालता आम्ही शेताच्या बांधावरशी गेलो। नंतरला गाईज बघते तर प्रत्येक गलीमध्ये अर्धा टी शर्टींचा पिवळा रंग आणि या आहे खंडोबाची काठी। सो गाईज खंडोबाची काठी बघा। त्याच्यानंतर मित्रांनो थोडा पुढे चालत गेलो। भरपूर मोठी काठी होती ना, एवढी मोठी काठी होती तर बाबा बघूनच हे झालं। आणि इथे मस्तपैकी डान्स चालू होता कारण का अजून टाईम होतं म्हणून सगळे नाचत होते। तर खूपच भारी वाटलं गाईज। आई मला वाटते खंडोबाची आली आहे, ही खंडोबाची आणि चिन्ना माझी बघ अशी चालत चालत चाललेली आहे। आणि आजचा गाईज दुसरा दिवस आहे, काल जागरण होतं, आज आहे मेन दिवस। हा बघा खंडोबाची आली आणि मस्तपैकी पूर्ण मित्रमंडळ खंडोबा आईचा काठीला मस्तपैकी सजवून काठी बांधतायत। आणि त्याच्यानंतर काहीच आम्ही पोचलो देवळाजवळ। तर देवळाजवळ बघते तर निळ्या टी शर्टी होत्या, अशा तीन रंगाच्या 3 टी शर्ट, निळा, पिवळा आणि लाल। सो गाईज आता आपण आतमध्ये जाऊन बघूया। आता पहिला संजूच्या घरी चाललो आहे, तर गाईज नंतरची मजा बघूया आपण, नक्कीच नंतरची मजा बघूया। फायनल मित्रांनो पोचलो आणि बाबा कधी शेतामध्ये लांब गाडी ठेवली आणि आम्ही चालत आलून आता आलून संजूच्या घरा। जावयांची वाटतं आंघोळ नाही, आदे जावयांची आंघोळ नाही। मित्रांनो मसोबाची का तुमची काठी? हा मसोबाची काठी बघायला जाऊ आपण, म्हणजे संजू यांचे बघा यांच्या टी शर्ट, संजू आणि आमची दिदी आम्हाला सांगलं असं काय गाईज, नेक्स्ट टाईम गाईज, नेक्स्ट टाईम। पण गाईज सॉलिड आहे, सॉलिड म्हणजे सॉलिड आहे। मित्रांनो आपण संजूकडची थोडीशी माहिती घेऊ काठींची। हां पप्पांजवळची चांगली भेटेल का आम्हाला? पप्पा आहेत का नाही? सो मित्रांनो मसोबा आई, तर त्यांचा पहिला मान असतो काठीचा। तर आपण काकांकडनं विचारून घेऊया की नक्की काय असतं ते आणि कशाबद्दल काट्या आपण म्हणजे देवळाच्या इथे लावतो। तर काका कशामुळे लावतो आपण देवळाच्या काट्या? आपण जर विचार केला तर ही परंपरा जवळजवळ 100 वर्षाहून अधिकची परंपरा आहे। म्हणजे आमच्या जन्मापासूनच्या कितीतरी वर्षापूर्वीची ही परंपरा आहे। रायबा देवीची यात्रा जी भरते, ही रायबा देवीची यात्रा मला वाटते महाराष्ट्रामध्ये एक अनोखी यात्रा म्हणून ओळखली जाते। हिची परंपरा आहे, ही परंपरा काट्यांची परंपरा म्हणजे देवकाट्याची परंपरा आहे। या गावामध्ये एकूण 7 आळ्या आहेत आणि या 7 आळ्यांपैकी 3 गट आहेत। त्यातला पहिला गट असतोय जो मानाचा गट ओळखला जातोय, मानाची काठी ओळखली जाते, ती म्हणजे देव माझा मसोबाची काठी। जी आता आपण पाहतोय ही देव माझा मसोबाची काठी आहे। ही काठी उभारल्या नंतरच इतर काठ्या उभारू शकतात। दुसऱ्या क्रमांकाची काठी असते ती म्हणजे जय खंडोबाची काठी असते, ज्यांचा रंग असतो पिवळा। आणि तिसरी काठी असते ती म्हणजे श्रीरामाची काठी असते, ज्यांचा रंग असतो निळा। अशा पद्धतीने लाल, पिवळा आणि निळा हा जो जनसागर आहे, हा जनसागर परंपरा आणि आधुनिकता या सर्वांचं एक अनोखा मिलन
आपल्याला या रायबादेवी यात्रेच्या निमित्ताने पाहायला मिळेल. काकांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या गावामध्ये ही परंपरा म्हणजे पूर्वीचीच परंपरा आहे. तर आपण काहीच बघूया. ही मजा घेण्यासाठी मी खरंच इथे आलेले आहे आणि मला खास संजूने इन्व्हाइट केलेलं आहे. तर संजू थँक्यू. आणि तुम्ही बघू शकता यांच्या टी शर्टवरती नाव आहे जय मस्तोबा देवा. तर काहीच बघूया अजून पुढची मजा. ही ताकद सर्व आपली देव माझा मसोबाची काठी उभी रावे गावाची पब्लिक बघा. ही पब्लिक कुठं बसली कुठं काही आम्ही देवलाच्या वरती आलो.
बाबा, तीन तुकडे बाबा बाबा, तीन तुकडे. बोला सांगा. भाऊ सांगा. नसाली हो ताई, गजरे घ्या गजरे. 100ला 5. शिल्पा गजरे घ्या गजरे. आताच प्रॅक्टिस करतोय. हो भाऊजी, गजरे घ्या. मावशी बोला तुला. भैया कैसा आहे? भैया 100ला 5. चाफ्याची फुलं. मी गजरावाला का